यांनी काय बघा इकडे गोलका काढून ठेवलाय पूर्ण. एवढे लोक आलेत, 5 जणांसाठी आलो आम्ही. आणि हे बघा काय चाललंय बघा. असं म्हटलं जातं जे मागे वटाचं वृक्ष दिसतंय तुम्हाला, त्या वृक्षाला जर आपण कान लावून ऐकला तर मग आपल्याला बासुरीचा आवाज ऐकायला येतो. त्यांना राग आला. त्यांनी तो देवाचा पडदा असतो, ते राग आल्यावरती म्हणजे त्यांनी एवढं ओपनली नाही दाखवलं, पण त्यांच्या बिहेवियर मध्ये ते दिसून आलं. हे आहे प्रेम मंदिर. मंदिराच्या जस्ट जवळच आम्ही रूम घेतलाय. मस्त रूम भेटलाय आम्हाला. हाय गाईज, मी विकी गणेश स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली नेहमीप्रमाणे घाई झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत मथुरा वृंदावनला. हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतोय, कारण ट्रेन तुम्ही माझ्या मागे बघू शकता, जस्ट सुटणारच आहे. मी जरा शूट करायचं म्हणून बाहेर आलो आहे. पुढचं कसं काय ते तुम्हाला मी सांगतो, अपडेट देतो. सध्या आता जातो लवकर, आतमध्ये जाऊन बसतो. गाइस, विकीच्या डोळ्याला काहीतरी प्रॉब्लेम आलाय, सो वी गर्ल्स विल कंटिन्यू द व्लॉग. तो अभी हम लोग ट्रेन में बैठे हैं. सॉरी, मुझे मराठी में बोलना है, अभी मुझे याद आया. मैं यूपी से हूँ, लेकिन मराठी आपसे भी अच्छी बोलती हूँ. तो ये अब व्लॉग में हम आपको दिखाएंगे कि हम खाना कैसे खा रहे हैं. आम्ही ट्रेन मध्ये दाखवू की आम्ही जेवतोय कसं. आमच्याकडे काहीच नाही, चमचे वगैरे काय नाही, पण आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, भाकरे आणलेत विक्कीने इथे, हे बघा. आणि मिक्स भाजी आणली आहे, घावणे आणलेत ऐशूने, चटणी आणली आहे त्याच्यासोबत. आमच्याकडे चमचा नाहीये, सो तन्वीने चमचा बनवलाय. दाखव गाईस, तुम्ही DIY मध्ये टाकू शकता, तुम्ही कुठे पण वापरू शकता जर काय विसरले तर. सो दिस विल बी हेल्पफुल टू यू. सो आता आम्ही खायला चाललोय. तुम्ही पण आपापल्या घरी 9:30 प्लेट पण हगीजचे घेतलेले आहेत. सो गरिबी मॅक्स प्रो झाले. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही पण आपापल्या घरी जेवून घ्या गाईज. आता उद्या अपडेट देऊ आम्ही सकाळी. हगीजचा स्पॉन्सर करायला असेल ना तर प्लीज कमेंट करा. ओके, 3च तिकीट आहेत आमच्याकडे. याला फाईन लागली आहे आणि माझा तर तिकीटचा काही संबंधच नाही आहे. आमचे ॲडजस्ट झाले. 3 तिकीटमध्ये आम्ही पूर्ण कब्जा केलं, तुम्ही बघू शकता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कॅमेरा कुठे आहे? गुड मॉर्निंग गाईज. काल आम्ही जेवून झोपलो आणि सगळ्यांना वाटत होतं की थंडी नाहीये, पण रात्रीच्या 4 ते 7च्या दरम्यान खूप थंडी वाजायला लागली. लोकांनी खिडकी विडकी बंद करून घेतले. काही लोक आमच्या टीम मध्ये तन्वी सारखी, ज्यांना बिलकुल थंडी वाजत नाही, तरी पण त्यांना पण थंडी वाजायला लागली. विचार करा की रात्री खूप थंडी होती. बघा, तोंड सुजलंय मला थंडीने. आता 11 वाजलेत. आम्ही 11:40-45 पर्यंत पोहोचू मद्रास स्टेशनला. नाश्ता केला आम्ही, तुम्हाला दाखवायला विसरलो. माझा पहिल्यांदा आहे, सो समजून घ्या. मी विसरली व्लॉग काढायला. आता उतरून आम्ही तुम्हाला पुढचं अपडेट देऊ. राधे राधे गाईज. आता आम्ही आलेलो आहोत पुढे मथुराला ना, मथुराला उतरलेलो आहे. आणि इकडनं आता आपल्याला पुढे कसं जायचं, इकडनं वृंदावन आहे ना, रिक्षा पकडून जायचं आहे. आणि आमचं तिकडे बुकिंग आहे, प्रेम मंदिरच्या जवळच बुकिंग आहे आमचं. आणि मग पुढचं तुम्हाला अपडेट देतो. आता आम्ही तुम्हाला आमच्या मागे खूप टॅक्सीवाले पडलेत की आम्ही तुम्हाला सोडतो, 800 रुपये द्या, 1000 रुपये द्या. बट आम्ही आता ट्राय करतोय बाहेर जाऊन की शेअरिंगने बघायला की किती भेटतो, काय भेटतो. मग तुम्हाला शेअरिंगने रिक्षा बघूया की किती भेटतं वृंदावनपर्यंत जायला. बिकॉज आम्ही रील्स पाहिलेले, त्याच्यामध्ये 40 रुपीज शेअरिंग घेतात. तर त्या हिशोबाने बघूया की बाहेर किती घेतात वगैरे. आणि मग आम्ही तुम्हाला तसं अपडेट देऊ की कसं गेलो वगैरे. भाई इकडे रिक्षावाले डेंजर आहेत. आता आम्ही आलोय, सगळे रिक्षावाले येतात एकत्र, येतात इकडे आणि विचारतात कुठे जाते. हे बघा, कंटिन्यू येतात कंटिन्यू विचारतात. त्यांच्याकडे स्टेचा पण ऑप्शन असतो आणि बाकी इकडे फिरवायचा पण ऑप्शन असतो. हे बघा ना, उतरलोय तिकडे तेव्हापासून तेच चालू आहे. यांनी काय बघा इकडे गोलका काढून ठेवलाय पूर्ण. एवढे लोक आलेत, 5 जणांसाठी आलो आम्ही. आणि हे बघा काय चाललंय बघा, एवढे जण रिक्षावाले आहेत, फक्त आमच्याकडेच येतात. हे बघा, एवढे जण जमा झाले बघा. फायनली एक रिक्षावाला भेटलाय. रिक्षावाला म्हणजे हिला तर सगळ्यांनी घेरलेला. खूप गडबड चालू होती खरंच. एवढे जण होते, तर तिकडनं आता आम्ही 250 रुपये सांगितलेत 5 जणांचे. आणि तो सोडतोय आम्हाला आमच्या रूमवरती.
तिकडनं फ्रेश वगैरे होऊ आणि मग बघूया कसं काय ते. ही रिक्षा पकडली आता आणि आता आम्ही चाललो आहोत हॉटेलच्या इथे. बघूया इकडनं किती वेळ लागतो आणि पैसे जर तुम्हाला सांगितलं 250 रुपीज घेतात इकडनं, आमचे घेतात म्हणजे. तर तुम्हाला एकदा तिकीट जाऊन सांगतो कसं काय ते. गाईस, हे आमचं रूम आहे. रूम ॲक्च्युली भरपूर छान आहे, तुम्ही बघू शकता. दाखवतो तुम्हाला. हे बॅगा वगैरे ठेवले आहेत आम्ही. आणि हे बघा, एकदम क्लीन रूम आहे, एकदम क्लीन आहे, खूप छान आहे. वॉशरूम पण तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा, फुल क्लीन आहे, मस्त आहे. आणि हे बघा मी इकडे, हे बघा आरसा वगैरे प्रॉपर. आणि ही आपल्याला सामान ठेवण्यासाठी वगैरे हे पण दिलेलं आहे त्यांनी. आणि 2000चे त्याचे, जास्त नाही, पर डे 2000 रुपयेचे. ठीक आहे, तर आता पटकन फ्रेश होतो आणि जातो मंदिरात. काहीच हे आहे टेरेस. आणि हे बघा प्रेम मंदिर इकडे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे आहे प्रेम मंदिर. आणि मंदिराच्या जस्ट जवळच आम्ही रूम घेतलं आहे. मस्त रूम भेटलं आहे आम्हाला. हे काय झालं काय माहीत नाही आहे, कालपासून हैराण झालो आहे. त्याच्यामुळे जास्त काय ब्लॉग पण नाही बनवत आहेत, ते लोक सगळे हँडल करत आहेत. बघूया, कदाचित पुढचा ब्लॉग पण ते लोकच कंटिन्यू करतील. मी पण येईल मध्ये मध्ये सनग्लासेस घालून, आणि याचं काहीतरी करायला लागलं ते. गाईस, तयारी झालेली आहे आणि बाहेर पण आलेलो आहे. तुम्ही मागे बघू शकता. रिक्षा करतो आम्ही. इकडनं आम्ही आता जाणार आहोत भांडीरवनसाठी. इकडे श्री राधाकृष्ण यांचा विवाह झालेला होता आणि तिकडे जाणार आहोत. बघूया पुढे काय. तो रिक्षावाला आहे, तो 1200 रुपये सांगतोय, 800 रुपये सांगतोय. बघूया आता कसं काय. तर एक ऑटो फायनल केलेली आहे. त्याच्यातनं आम्ही आता चाललेलो. 800 रुपये सांगितले. 4 मंदिर भांडेरवन आहे. अजून 3 आठवत नाही मला पुढचे सांगतो तुम्हाला का कोणते आहेत ते. आता सध्या चाललो आहे. तुम्हाला इथे कोंबडी वाटत असेल, पण तो मोर आहे. इथे बघा, मोठी कोंबडीची रंगीबिरंगी कोंबडी मोर आहे. तर लांब गेला आता. हे बघा, जास्त दिसत नाही. यांची व्हिडिओग्राफी चालू आहे इथे. ॲक्च्युली इथे मस्त फोटोज आणि व्हिडिओ भारी येतात. हे बघू शकता तुम्ही, केवढं भारी वाटतं इकडे. मस्त. हे एक मंदिर आहे. इथे अजून थोडेफार मंदिर आहेत. गाई वगैरे पण आहेत. तिकडे आपण बघितला मोर पण होता या साईडला, इकडे बघितलेला आपण. मी आता मानसरोवरचं दर्शन घेतलं आहे. आणि मानसरोवरची स्टोरी अशी आहे की जेव्हा श्रीकृष्ण गोपिकांसोबत डान्स करत होते तेव्हा राधा राणीला थोडा जेलस झालेला, त्यांना वाईट वाटलेलं आणि त्या इथे येऊन बसल्या होत्या ह्या जागेवरती. आणि इथे येऊन जेव्हा त्यांचे अश्रू पडले खाली आणि त्याचं सरोवर झालं होतं, म्हणून त्याला नाव पडलं आहे मानसरोवर. हो, आता मी थोडासा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. भूक लागली आहे थोडीशी, तर चाट खायला आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. हे आहे भांडीरवन आणि हे आहे मंदिर. इकडे श्रीकृष्ण आणि राधा यांचा विवाह झालेला होता. आणि आता आतमध्ये जाऊन आपण त्यांचं दर्शन घेऊया. इकडे भांडीरवरला आम्ही एका मंदिरात आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही, श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे. किती मस्त वाटते बघा. गाईज, आम्ही आता भांडीरवनला आलेलो. आम्ही इथे दर्शन घेतलं मंदिराचं. इथे मंदिर आहे आणि तिथे सगळीकडे श्रीकृष्ण हातात बासुरी घेऊन बसतात, पण इथे श्रीकृष्णाच्या हातात सिंदूर आहे जे ते राधाराणीच्या मांगमध्ये भरतात. तर तसं त्यांची इथे त्यांचं लग्न झालेलं आहे म्हणून त्यांची अशी इथे मूर्ती आहे. तर तिथे ना ते कथा सांगत होते. तर आम्हाला त्यांनी 2-3 लीला सांगितली की त्यांचं लग्न इथे कसं झालं, ब्रह्माजी कसं प्रकट झाले, राधाराणी कशी आली त्यांना घेऊन, त्यांचं लग्न कशा प्रकारे झालं. तर त्यात एक लीला त्यांनी ही सांगितलेली की श्रीकृष्ण इथे येऊन मागून खातात, पूर्ण ब्रजमध्ये मागून खातात, ज्याला मधुकरी म्हणतात. तर इथे आम्हाला इथे छास वगैरे दिले. हे बघा, हे आम्ही यांच्याकडनं तिथे मागून खाल्लेलं आहे. आणि तिकडे आहेत पैसे पण देतात. ते पैसे समजा गोसेवासाठी जातात, गोमातेसाठी जातात.
आपल्या मनावर असतं, आपल्याला जायचं तर देऊ शकतो किंवा नसेल तर फक्त मागून खाऊ शकतो. म्हणून मग आम्ही आता हे मागवलं आहे, म्हणजे मागितलं आहे. त्याच्यात भाकरी, मिरची आणि छास आहे. आता हे आम्ही आता खातो आहे. आणि असं सांगतात की इथे जर येऊन मागून खाल्लं तर पुढच्या कुठल्या जन्मात माणूस तो भिकारी न होतो, असं आहे. मग आता खातो आहे. अजून एक इथे विहीर आहे, त्या विहिराचं पण महत्त्व आहे. तिथून पण त्या विहिरामधून पाणी काढून त्या विहिराचं पाणी प्यायचं इथे येऊन, त्याचं पण खूप महत्त्व आहे. सो आता आम्ही त्या विहीरमध्ये जाणार आहे आता पाणी प्यायला. आणि सोम अमावस्येच्या वेळी ते विहिरीचं पाणी सफेद होऊन जातं, पूर्ण सफेद होऊन जातं. हे महत्त्व आहे. तर आता आम्ही जाऊ विहिरीचं पाणी प्यायला. सो पुढे आम्ही सांगू तुम्हाला. हे मंदिर आहे, मंदिराच्या समोरच विहीर आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता लोक पाणी पितात, त्या विहिरीतलं पाणी पितात. तर आम्ही पण आता जातोय आणि तिकडे पाणी पिऊन घेतो विहिरीतलं. पाणी पिलं काय त्या विहिरीतलं, ते विहीर आहे. आता एवढं काय दिसणार नाही रात्री त्याच्यामध्ये, पण आता पिलं पाण्याला एकदम टेस्ट भारी आहे. आणि थोडं अंगावरती पण ते मारून घेतलं. मग आता इकडनं अजून आमचे 2 मंदिर बाकी आहेत. बघूया. एक मंदिर तर आम्हाला असं वाटतं की आम्ही पोचायच्या टायमालाच बंद होईल, जसं प्रत्येक व्हिडिओत होतं म्हणजे आपल्यासोबत. बघूया आता कसं काय. ब्रह्माजींनी राधाकृष्ण यांचा विवाह लावून दिलेला ना, त्याच्यामुळे इथे बऱ्याचशा अशा मूर्ती आहेत. इथे श्री राधाकृष्ण आहेत आणि सोबत हे तुम्ही ब्रह्माजींना पण बघू शकता. 6:30 वाजलेत आणि अंधार बघा केवढा झाला आहे, केवढा अंधार झाला आहे. आपल्याकडे रात्री एवढा अंधार असतो. हे बघा, हे एंट्रीला आलो आहे आणि इकडनं चाललो पुढे मंदिरात. हाय गाईज, आम्ही आत्ता आलो आहोत वंशीवटला आणि इथे असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण गोपिकांसोबत नृत्य करायचे आणि ते नृत्य बघण्यासाठी साक्षात महादेव आले होते आणि ते पण गोपिकेच्या अवतारात आले होते. आणि मग म्हणून मग या इथे मंदिरांमध्ये सुद्धा त्यांची एक छोटी मूर्ती आहे महादेवांची. आणि अजून असं म्हटलं जातं, जे मागे वटाचं वृक्ष दिसतंय तुम्हाला, त्या वृक्षाला जर आपण कान लावून ऐकला तर मग आपल्याला बासुरीचा आवाज ऐकायला येतो. म्हणून आता आम्ही पण ट्राय केला ऐकायला, पण इथे भरपूर आवाज आहे, लोकांचा आवाज आहे, त्यामुळे आम्हाला ऐकायला नाही आलं. पण जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही नक्की ऐका. एक शांतीत या आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये ट्राय करा. सो होऊ शकतं. ठीक आहे, आता पुढचं आम्ही सांगू. थोड्या वेळाने दाखव. थोड्या वेळाने सांगू. आता आपण आलेलो आहोत प्राचीन मंदिर गोपेश्वर महादेव मंदिरमध्ये. आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मस्त. एंट्रन्सला तुम्ही बघू शकता किती शृंगार करून ठेवलेला आहे यांचा. आणि आतमध्ये तर अजून भरपूर केलेलं आहे. गोपेश्वर महादेव मंदिरच्या इथे आलेलो आहेत. आतमध्ये आता इकडनं एवढं काही दिसत नाही आहे, गर्दी भरपूर आहे म्हणून बघतो इकडनं. हां का, ठीक आहे, जवळून दाखवतो तुम्हाला. हेच ते मंदिर आहे जिथे श्रीकृष्णांनी महादेवांना स्थान दिलं होतं. जगन्नाथ मंदिर सोने के खंभे वाला मंदिर, ये पूरा जो मंदिर है 1 किलोमीटर के अंदर में बना हुआ है। उत्तर भारत का सबसे विशाल सबसे बड़ा मंदिर। मथुरा यहाँ से 10 किलोमीटर आगे है। देखा मथुरा आपने? हाँ, मथुरा देख कर के यहाँ आए नहीं, देख करके नहीं आए, वहाँ अभी स्टेशन जाएंगे। से उतरे हैं तो आए वहाँ से यहाँ, अभी जाएंगे तीसरे दिन। हाँ, तो यहाँ से 10 किलोमीटर आगे मथुरा है। मथुरा के रहने वाले क्षेत्र के लक्ष्मी सिंह हैं, जिन्होंने इतना बड़ा मंदिर बनाया, अपने गुरु को दान में दिया। हे इथे सोन्याचा खांब आहे, बघू शकता तुम्ही. गाईज इकडे दर्शन करून आलो आहे आम्ही. आता शूट नाही केलं कारण माकड भरपूर आहे तिकडे आणि फोन घेऊन जाईल याची भीती वाटते, म्हणून. दर्शन वगैरे सगळं करून झालेलं आहे आमचं आणि आता इकडे पाणीपुरी खायला आलेलो आहे. थोडं चाट वगैरे ट्राय करतो इकडचं कसं काय. आम्ही एका ठिकाणी ट्राय केलेलं, मस्त लागलं ते. आता इकडं बाकीचं बघून घेतो. इकडे मागेच प्रेम मंदिर आहे आणि आता त्या इकडे या साईडला आम्ही चाट खायला आलो. बघूया आता कसं काय ते. पाणीपुरी खाऊन झालेली आहे, आता मोमोज खायला आलेलो आहे. बघूया कसं आहे ते. मोमोज आलेले आहेत 50 रुपयाला 5 पीस. तिसऱ्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे पापडी चाट खात आहेत. वाव. आणि माझं वेगळी डिश बनते, दही बल्ले. ती आता झाल्यावर तुम्हाला दाखवतो, होईल लगेच. पटापट देतात ते लोक. कसली मोठी डिश आली. पान घ्यायला आलो आहे, त्याच्या आधी मी हा मलाई दूध घेतलं आहे आणि हे पान खाऊन मग आपलं आजचं खायचं बंद. मग आपण जाऊ डायरेक्ट रूमवरती.
आम्ही आता चाट वगैरे खाऊन आता रूमवरती चाललोय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही सगळे दर्शन विदाऊट चप्पल केले. तर आम्ही हे चप्पल घातलेली नाहीये ते आम्ही तुम्हाला दाखवतो आता. हे बघा आम्ही बिना चप्पलचे दर्शन केलेत. आम्ही 1:30 वाजल्यापासून फिरतोय ना, 1:30 का 2 वाजता त्यापासून आम्ही चप्पल न घालता फिरतोय. सगळे मंदिराचे दर्शन आम्ही बिना चप्पलचे केले. आम्ही आता रूमवर आलोय, फ्रेश झालोय. तर पहिले आम्ही भांडीरवरून गोपेश्वर महादेव मंदिरचं छान दर्शन घेतलं आणि दर्शन करून बाहेर आल्यानंतर टर्नलाच माकडाने माझा चष्मा उडवला. मी आणि सारिका एकत्र चाललेलो आणि अचानक काय झालं, चष्मा उडवला आणि माझ्या अंगावरून चढून गेला. काय झालं ते खरं तर कळलंच नाही. कधी त्याने माझा चष्मा खेचला आणि तो खांबावरती जाऊन बसला. नंतर मग मी खूप जोरात किंकाळले. त्याच्यानंतर ह्यांना वाटलं की अरे काय झालं नक्की. तेव्हा बघितलं तर सारिकाला लगेच आठवलं, विकीला पण लगेच आठवलं की त्यांना फ्रुटी दिल्यावरती ते लगेच चष्मा फेकून देतात खाली. तर मग अजून एक तिथे बाजूला काका होते, ते बोलले की तो पळून जाण्याच्या आधी तुम्ही त्याला फ्रुटीवरती द्या करून. मग ह्या लोकांनी 2 अटेम्प्ट केले आणि त्याच्यानंतर त्याने चष्मा खाली फेकला. म्हणून काळजी घ्या की चष्मा घालू नका. जिथे पण माकडे फोन्स, चष्मा हे सगळं किंवा पर्स असा लटकवणारे पर्स वगैरे हँडी वाले थिंग्स हातात ठेवू नका जिथे माकड असतील. नंतर आपण कुठे गेलो? नंतर रंगनाथ मंदिर. ते आपल्या रिक्षावाल्याने सांगितलं. रंगनाथ मंदिरच्या इथे गेलो तर तिथे आम्हाला एक गाईड भेटला. आम्ही खरं तर तो गाईड घेणार नव्हतो. तो बोलला मी 50 रुपयामध्ये फिरवतो. म्हणजे बेसिकली तो बोलला की माकडांपेक्षा इथे तुम्हाला आम्ही वाचू किंवा आम्ही हेल्प करू त्याच्यासाठी आम्ही घेतला, बाकी कशासाठी घेतला नव्हता, कारण की अंधार झालेला म्हणून. आम्ही खरं तर नाहीच बोलत होतो, पण आमच्यासोबत आधीच माकडासोबतचा एक इन्सिडेंट झाला होता म्हणून आम्ही घाबरत होतो आतमध्ये जायला. त्यामुळे त्याला आम्ही बोललो की ठीक आहे चालेल, तू आम्हाला 50 रुपयामध्ये दाखव मंदिर. तर त्याने ते दाखवलं रंगनाथ मंदिर. आणि रंगनाथ मंदिरच्या नंतर तो बाहेर येऊन त्याने सांगितलं अजून एक मंदिर आहे, आपण तिथे जाऊया. तर आम्ही तिथे गेलो. तर मग त्याने आधीच काय ते एक वेगळी प्रोसेस सांगितली होती की भोग ठेवा, हा पाय ठेवून आतमध्ये जा वगैरे एक्सपायझेड. तर आम्हाला थोडं डाऊट आलं की हे 50 रुपयामध्ये एवढं कसं सांगतोय की हे करा ते करा, डोक्यावर ओढणी ज्या आहे ते लपून जा, हे जो बी आहे. आणि दुसरं पाय, हे पाय नाही टाकायचं, हे पाय टाकून आत जायचं, मुलांना राईट लेग, मुलींना लेफ्ट लेग, असं तसं. सो आम्हाला तिथेच डाऊट आलेला की हे काहीतरी स्कॅम वाटतोय. मी आणि विकी बाहेर उभं राहून बोलत होतो की 50 रुपयामध्ये हे पॉसिबल नाहीये. आणि ते यमुनेचं पाणी बोलून फिल्टरचं पाणी पाय टाकून जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा बोलत होते वहां पे यमुना का पानी है, वो पी के अपना आंग पे छिड़क लो. और वहां पे हमने घूमने के बाद क्या देखा की फिल्टर का पानी था. तर डाऊट थोडासा अजून कन्फर्म झाला. मग आम्ही आत गेलो. मग त्यांनी बसवलं, पडदा लावलेला, बेसिकली जिथे मूर्ती होती तिथे पडदा लावलेला आणि तिथे आम्हाला बसवलं. आणि ते का सांगितलं होतं कारण श्रीकृष्ण हे बाळाच्या स्वरूपात असतात आणि त्याच्यावरती आपली सावली नाही पडली पाहिजे म्हणून खाली बसवलेलं. म्हणून खाली बस. आणि आम्ही बसलो तर त्यांचं सुरू झालं. पहिले नॉर्मल सांगितलं, थोडंसंच देवाबद्दल सांगितलं. जास्त देवाला आम्ही कसं भोग लावू शकतो, किती रुपयाचं लावू शकतो, 300, 600, 1000, 2000, 13,000, 22,000 असं तसं सांगितलं. की कुलचं नाव, आई वडिलांचं नाव, हे सगळं घेऊन असं पूर्ण तिकडे लाद्या बनवलेले, लादींवर पूर्ण नाव लिहिलेलं सगळीकडे की ये देखो इन लोग ने दान किया है, असं तसं भोग लगाया है, ते एक्सपायझेड सगळं पूर्ण आम्हाला 7 ते 8 मिनिटं त्यांनी एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर स्वतःच पेन उचलून बोलतो, स्टार्ट झाला की किसकी पर्ची काटनी है, नाम बताओ. तो विकी ने आगे क्या बोला, विकी बताएगा. मी तर सरळ त्यांना नाही बोललो की नेक्स्ट टाइम येईल तेव्हा आम्ही बघूया म्हणून, आता तर नाहीच आहे. मग त्यांना थोडा असा रागच आल्यासारखा झाला. मग ते बोलले की प्रसाद घ्या आणि जाओ. नाही, त्याच्या आधी ते बोलले कि भोग नहीं लगाओगे ऐसा कैसे चल सकता है, कर्म करोगे तो ही फल मिलेगा, भोग तो लगाना चाहिए, फल कैसे मिलेगा अगर भोग नहीं लगाओगे तो. मीन्स त्यांचं म्हणणं होतं की बेसिकली पैसे टाका तरच तुम्ही कर्म करतायत, नाहीतर तुम्ही कर्म नाही करतायत. आम्ही तर हे पण बोललो की आमच्या मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा आहे, अजून काय पाहिजे. तर आम्ही तर क्लिअर त्यांना नाही बोललो. तर त्यांच्या बोलण्यावरून तर वाटलं होतं त्यांना राग आला. त्यांनी तो देवाचा पडदा असतो ते राग आल्यावरती म्हणजे त्यांनी एवढं ओपनली नाही दाखवलं, पण त्यांच्या बिहेवियर मध्ये ते दिसून आलं. कारण की ते बोलले की अगर देना है तो दो वरना प्रसाद लेके आप जा सकते हो. आणि जोरात त्यांनी तो देवाचा पडदा झाकला. आणि कारण की जोरात झाकला म्हणून आम्हाला समजलं. मग आम्ही उठलो, प्रसाद घेतला. आणि विकीने प्रसाद घेताना त्यांना राधे राधे पण बोलला, पण त्यांनी काहीच रिवर्ट नाही दिला. प्लस अजून मी हे पण नोट केलं की आपण जेव्हा उठलो तेव्हा पण तर सावली पडलीच होती.
आणि Yes, yes. त्याच्या थोड्या वेळानंतर त्याने तो पडदा पडदा हे केला केला. पण मग बसायच्या आधी तो ऑलरेडी बंद होता आणि मूर्त्या बघून तर असं बिलकुल पण वाटलं नाही की ते स्वयंभू होते आणि असे स्कॅम होत असतात. आपल्याला स्टार्टिंगला वाटतं की 50 रुपये काय आहे, हे तर नॉर्मली आपण देऊ शकतो आणि ग्रुपमध्ये असलं तर काहीच नाही वाटत 50 रुपये. पण ऍट दी एंड ते नेऊन तिकडेच नेतात. त्यांनी जे मंदिर बांधलंय, मंदिर म्हणजे असं नॉर्मलच आहे, तिकडे नेतात आणि तिकडे असं काही ना काही करून आपल्याकडनं पैसे काढायला बघतात. कुठे कुठे तर आम्ही असे व्हिडिओज बघितले याच्या आधी बघितलेले की झुला झुलवायचे वगैरे पण पैसे 2100 घेतात हा, झुला 2100 पासून झुलवायचे. स्टार्ट होत आणि स्टार्टिंगच 2100 पासून आहे. म्हणजे जे इमोशनल असतात हा. की त्यांना भेटेल, देवाला पालना हलवायला भेटेल वगैरे, ते जातात पण. ते जातात पण. पण बेसिकली त्यांच्या श्रद्धाचं हे होतंय, म्हणजे दुर्वापर येतोय हे मी सांगू शकते. कारण की ज्याच्या मनाची इच्छा असेल, देव तर सांगणार नाही की मला भोगच लावा, मला एवढ्याच भोग लावा, की 2000च पाहिजे, 2100च पाहिजे, असं नाही. पण हे खूप वाईट आहे. ठीक आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की आले बिले कधी तर असं अशा नॉर्मल प्रकरणामध्ये पाया वगैरे पडा आणि मग दर्शन घेऊन निघू शकता तुम्ही तिकडे. बाकी याच्यात कशात पडू नका. चांगला असेल ठीक आहे, आपण देतो वगैरे, चांगल्या मनाने मनाने देतो, देताय, बट ठीक ऍट दी आहे, एंड हा. स्कॅमच करतात. कारण स्कॅम नसते करत तर मी राधे राधे बोललो, ऍटलीस्ट त्याला तरी चांगला reply रिप्लाय दिला दिला असतं त्यांनी असता, चांगल्या मनाने. बट ते पैसे काढण्यासाठीच तिकडे असतात. त्याच्यामुळे त्यांच्याच्या जास्त पडू नका. या इकडे मस्त फिरा, दर्शन घ्या. बाकी सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि खायचं वगैरे पण एकदम भारी आहे. आम्ही चाट वगैरे खाल्ले, खूप तिथून मस्त आम्ही खाल्ले. 1 तास फिरत होतो, नुसतं खात होतो, नुसतं हा, खात ते होतो. सगळं दाखवलं व्हिडिओ मध्ये, मस्त आलं. आणि आता आपण उद्या जाणार आहोत. बाकीचे मंदिर आहेत, आपण इकडेच आहे ना उद्या? हा, इकडेच आहे. हा, उद्या इकडेच आहेत. तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. आता हे भरपूर मोठं झालंय, 6 मिनिटं मला दिसतात. आता हा ब्लॉग इथे आपण एंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय राधे बाय. राधे राधे राधे. राधे राधे. फिर माते की जय.